सांगली शहरामध्ये गुंतवणुकीचा विचार करताय? कमर्शियल लोकेशन हवं आहे, स्वतःलाच व्यवसाय करायचा आहे किंवा नामांकित ब्रँड्ससाठी भाडे तत्वावर द्यायचं आहे? मग डोळे झाकून एकच पर्याय, श्री राजलक्ष्मी मॉल. सांगली जिल्ह्यातील नामांकित, अनुभवी व सुप्रसिद्ध श्री राजलक्ष्मी ग्रुप यांचे श्री राजलक्ष्मी मॉल. एकाच छताखाली ब्रँडेड शोरूम्स, रेस्टॉरंट, जिम, फूड कोर्ट, मल्टीप्लेक्स थिएटर, क्लब हाऊस, गेम झोन. नुसता मॉलच नाही तर लवकरच सांगलीमधील मल्टी ब्रँडेड एंटरटेनमेंट सेंटर. श्री राजलक्ष्मी मॉल मध्ये आपली गुंतवणूक करा आणि मिळवा प्रचंड परतावा आणि प्रचंड फायदा. श्री राजलक्ष्मी ग्रुप आता पुण्यामध्ये देखील. अनेक गुंतवणुकींचे पर्याय उपलब्ध. नमस्कार, प्राईम न्यूजमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत. आपण आज लेंगरे जिल्हा परिषद गटातील पारे गावी आलो आहे. लेंगरे जिल्हा परिषदसाठी सौ आरतीताई मोरे आणि पारे गणातून पंचायत समितीसाठी प्रियांकाताई साठे या भारतीय जनता पार्टीच्या उमेदवार म्हणून मैदानात आहेत. या दोन्ही महिलांनी अक्षरशः मतदारसंघ म्हणजे जिल्हा परिषद गट पिंजून काढला आहे. आज पारेगावामध्ये आपण बघतोय की त्यांना प्रचंड मोठा प्रतिसादही मिळतो आहे. आपण त्यांच्याशी चर्चा करूया. नेमकं काय सांगाल, आज माहेरी आलात, कसा प्रतिसाद मिळाला? आज जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या प्रचारार्थ आपण पारेगावात सर्व उपस्थित आहोत. खरं तर शुभ संकेत असा होता की जेव्हा मी गावात आले तेव्हा सगळे भाऊ माझ्या स्वागतासाठी उभे होते. त्यामुळं एक नवा उत्साह आला आणि ह्या सगळ्या माझ्या काकी, वहिनी, सगळ्या माझ्या मैत्रिणी सगळ्या जमा झाल्या आहेत. तर एक वेगळा उत्साह आहे आणि मी असं म्हणणार नाही मी माहेरवाशीन आहे म्हणूनच तुम्ही मला मत दिलं पाहिजे, की तुम्ही अभ्यास करा, उमेदवाराचा अभ्यास करा, पक्षाचं काम पहा आणि त्याच्यासाठी आम्हाला भरघोस मताने निवडून द्या, एवढंच सांगेन. नाही, आता ते तुम्ही सांगितलं की सगळे भाऊ ते म्हणजे इथं काय विरोधक वगैरे असं काही वाटतंय का तुम्हाला? अजिबात मला तर नाही वाटत आहे, कारण त्यांनी जो माझा हात पकडला होता आणि जो तो स्पर्श होता तो खूप आपलेपणाचा होता. त्यामुळं मला नाही असं वाटलं की मला मत मिळणार नाही, कोणी की विरोधक आहे माझे, असं अजिबात जाणवलं नाही. आपण बघतोय पंचायत समितीसाठी ही पारेगावच्याच ही उमेदवार प्रियांकाताई साठे याही मैदानात आहेत. काय सांगाल नेमकं उमेदवारी, कसा प्रतिसाद मिळतोय जनतेचा? भरपूर प्रतिसाद आहे, म्हणजे भरपूर लोकांचा प्रतिसाद आहे. म्हणजे सर्वांना भाजपमधून म्हणजे सर्व खुश दिसत आहेत सर्व लोक. आज वैभवदादा पाटील असतील, गोपीचंद पडळकर यांचा पाठिंबा तुम्हाला नेमकं कसं वाटते? त्यांचे तर खंबीर नेतृत्व आमच्या पाठीशी आहेच, त्याचबरोबर गावातील लोकांचाही भरपूर प्रतिसाद आहे आम्हाला. पारेगावात या महिला उमेदवार आहेत, आपण पण पारेगावच्या रहिवासी आहात, नेमकं काय सांगाल, कसा प्रतिसाद आहे आणि काय निवडणुकीचं चित्र आहे? पारे गावातून मी असं आवाहन करेन सर्व महिलांना आणि सर्व मतदार बंधू भगिनींना की एक उमेदवार म्हणजे ती माहेरवासीन तर आहेच, तिला आपण मतदान करूच, पण एक उमेदवार म्हणून आपण तिच्याकडे बघितलं तर तिचं नेतृत्व खूप खंबीर आहे आणि ती सर्वसामान्य लोकांच्यापर्यंत पोहोचलेली आहे. पारेगावात तर ती घर टू घर माहिती आहे. तर मला असं वाटतं की सगळ्यांनी प्रचंड मतांनी ह्यांना निवडून द्यावं. आमच्या पंचायत समितीच्या उमेदवार असतील प्रियांका साठे, ह्या एक सुशिक्षित आहेत, ग्रॅज्युएशन कंप्लीट आहे, त्यांना पंचायत समितीचे बऱ्याच योजना माहिती आहेत. म्हणजे नवीन असं ती नाही आहे, मला तरी असं वाटतं आहे माझा अभ्यास. तर तुम्ही मला असं वाटतं की पंचायत समितीतून ज्या काही योजना, जिल्हा परिषद आणि पंचायत समितीतून ज्या काही योजना आहेत त्या सर्वसामान्यपर्यंत पोहोचल्या नाहीत. तर मला म्हणजे या अगोदरच्या पण पंचायत समितीच्या ज्या निवडून आलेल्या उमेदवार आहेत त्या आपल्यापर्यंत किती पोहोचल्या हे सगळ्यांनाच माहिती आहेत. आणि मला असं वाटतं की ह्या दोघी आपण जर निवडून दिलं त्यांना तर ह्या दोघी आपल्याला घरापर्यंत आपल्याला ज्या सुविधा आहेत, ज्या योजना आहेत त्या नक्कीच पोहोचवतील. त्यासाठी आपण भाजपला कमळ या चिन्हावर निवडून देऊन प्रचंड मतांनी निवडून द्यावं. आज आपण बघतो की वैभवदादा असतील, गोपीचंद पडळकर असतील, यांचाही पाठिंबा तुमच्या पाठीशी भक्कमपणे आहे असं त्यांनी सांगितलं आहे. नेमकं त्यांच्याबद्दल काय सांगा? मला असं सांगायचं की पडळकर साहेबांचं काम पहा आणि तुम्ही सर्व अभ्यास करा. पक्षाचे जे आपल्या पार्टीचे ज्या छोट्या छोट्या स्कीम आहेत, मला असं वाटतं की भारतीय जनता पार्टी आपल्या खेडेगावात पोहोचलेली नाही आहे, म्हणजे तेवढी सक्रिय नाही आहे. त्यामुळे आपल्याला बऱ्याच स्कीमा माहीत नाही आहेत. तर त्यानिमित्त याच्यामुळे आपल्या सगळ्यांना त्या स्कीमा माहीत होतील. छोट्या छोट्या महिलांसाठी आहेत, अपंग मुलांसाठी आहेत, स्त्रियांसाठी आहेत.
मग आपल्या वृद्ध लोकांसाठी आहेत, तर त्या सगळ्या पाहावं आणि त्याचा अभ्यास करावा. आणि अजून 3-4 दिवस आहेत, खूप अभ्यास करायला वेळ आहे, खूप हे करून आपण मतदान करावं. गोपीचंद पडळकर आणि वैभवदादा पाटील यांनी पारेगावात आणि लेंगरे जिल्हा परिषदेसाठी या महिला उमेदवार दिलेत. नेमकं काय सांगाल तुम्ही? आता जी निवडणूक आहे जिल्हा परिषद आणि पंचायत समिती, त्यासाठी आपले जिल्हा परिषदेचे उमेदवार आहेत आरती काकी मोरे आणि पंचायत समितीच्या उमेदवार आहेत प्रियांकाताई साठे. दोघीही सुशिक्षित आहेत आणि त्यांची तळमळ दिसून येते की त्यांना सर्व योजना पंचायत समितीच्या ज्या असतील जिल्हा परिषदेच्या त्या सर्वसामान्य माणसांपर्यंत पोचवायच्या आहेत आणि त्यांची सर्व कामं करून द्यायची आहेत. त्यासाठी त्या खूप प्रयत्न करत आहेत आणि त्यांना एक खरं तर हे म्हणता येईल आरती काकींना की त्यांचं सासर आणि माहेर दोन्ही ह्याच भागात असल्यामुळं त्यांना नक्कीच खूप चांगला प्रतिसाद मिळेल. आणि आम्ही बघतोय त्यांच्या प्रत्येक कार्यक्रमाला महिला भरपूर संख्येने उपस्थित असतात आणि ती त्यांची नाळ ही प्रत्येक माणसाची जोडली गेलेली आहे. त्यामुळे नक्कीच त्यांचा विजय होईल यात काही शंका नाही. आणि आपण बघत असाल ती भाजपने भरपूर कामं केलेली आहेत आणि या कामाच्या जोरावरच सर्व जनता भाजपच्या पाठीशी खंबीरपणाने उभी राहील यात काही शंका नाही. आणि आम्ही आवाहन करतोय की प्रत्येक सगळ्यांना की तुम्ही ह्या महिलांच्या पाठीशी खंबीरपणाने राहावा. आतापर्यंत जी झालेली कामे आहेत ती तुम्ही उमेदवारांची बघा, आधीच्या उमेदवारांची ना आत्ता जी करणार आहेत त्यांची बघा आणि त्या जोरावर तुम्ही सर्वांनी नक्कीच हे करा. आता आपल्याला पडळकर साहेबांची सुद्धा साथ लाभलेली आहे आणि वैभवदादा आणि पडळकर साहेब एकत्र असल्यामुळं नक्कीच आपला विजय निश्चित आहे. आपण बघतोय की महिला उमेदवार रिंगणात असल्यानंतर सगळ्या महिलांनीच निवडणूक रिंगणामध्ये उतरल्यानंतर कशा पद्धतीनं आम्ही जनतेसमोर जाणार आहेत हे तुम्हाला सांगितलेलं आहे. आमदार गोपीचंद पडळकर आणि वैभवदादा पाटील यांचा भक्कम पाठिंबाही इथं राहिलेला आहे. 2026 लेंगरे जिल्हा परिषद आणि पारे पंचायत समितीची निवडणूक लागलेली आहे. ही निवडणूक माननीय गोपीचंद पडळकर साहेब, माजी आमदार सदाशिवभाऊ पाटील आणि वैभवदादा पाटील यांच्या नेतृत्वाखाली ही निवडणूक लढवत आहेत. आमच्या ह्या मतदारसंघाचं ह्यात कायापालट होणार आहे 100%. ह्या मतदारसंघात क्रांती घडल्याशिवाय राहणार नाही. का त्याचं कारण असं आहे, आम्हाला जे उमेदवार दिले आहेत जिल्हा परिषदसाठी त्या आरतीताई मोरे आणि पारे पंचायत समिती गणातून प्रियंका वहिनीसाठी ह्या 2 उमेदवार अतिशय ॲक्टिव्ह आहेत आणि त्या लोकांच्या प्रश्नांची त्यांना जाण आहे. ह्या मतदारसंघात आता क्रांती काढल्याशिवाय आणि पारेपासून ह्याची सुरुवात होणार ह्यात काय शंका माझ्या मनात उरलेली नाही आणि आमचा विजय निश्चित आहे एवढं लक्षात घ्या. आपण बघतोय की आज पारेगावामध्ये त्यांना प्रचंड प्रतिसादही मिळतोय आणि घर टू घर त्यांचा प्रचार सुरू असताना लोक त्यांच्या मोठ्या प्रमाणात स्वागतही करत आहेत. त्यामुळं या महिलांनी आज बोलून दाखवले की या जिल्हा परिषद गटाचा विकास करण्यासाठी हे दोन्ही उमेदवार सक्षम आहेत आणि आम्हीच या निवडणुकीत बाजी मारणार असाही त्यांनी विश्वास दाखवला आहे. अभिजित शिंदे, प्राईम न्यूज, विटा.